नमस्कार मित्रांनो, फार्मर फ्रेंड म्हणजेच शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आपण जे शेळी पालनासाठी जे चारा नियोजन केलेले, चारा नियोजन कशा प्रकारे केलेले आहे, तर आजच्या या मी माझा जे फार्म आहे तर फार्मवरती जे चाऱ्याचं नियोजन आहे, चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे जे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर आपण सर्वप्रथम पाहूया की इंडोनेशियन स्मार्ट नेपियर. तर इंडोनेशियन स्मार्ट नेपियर या चाऱ्याची आपण लागवड जी आहे सरी पद्धतीने केलेली आहे. 4x2 या अशी सरी पाडून हिची लागवड केलेली. तर आपली 4x2ची तुम्हाला दाखवतो की मध्ये जाऊन आता ही मध्ये जे अंतर आहे, मधलं अंतर ठेवलेलं आहे 4 फूट आणि जे बेटीतलं जे कांडीतलं अंतर ठेवलेलं आहे 2 फूट. तर आता याची पहिली पण आणखीन याची कापणी नाही झाली. तर फुटव्याची संख्या तुम्ही पाहू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणात फुटले आहेत. हे बघा, असे खूप मोठ्या प्रमाणात त्याला फुटलेले आहेत. फुटवे आता आपली लागवडीची पद्धत थोडी चुकलेली. तुम्हाला जर लागवड करायची असली तर तुम्ही 4x4 अशा अंतरावर देखील लागवड करू शकता. याची फुटव्याची संख्या नाही म्हणलं तरी बी पहिल्या कापणीलाच 100 ते 150 याला फुटवे येऊ शकतात आणि दुसऱ्या कापणीला दुप्पट तिप्पट पण वाढू शकतात. तर अशा प्रकारे जे आहे आपण इथं जे सरी पाडून घेतलेली आहे आणि सरीत जे तिचे डोळे असतात इंडोनेशियन स्मार्ट नेपियरचे, तर ती डोळ्याची लागवड करून आपण इथं अशी लागवड केलेली आहे. आणि मधी जे आहे, मधी असं 4 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. मधी जे अंतर असं ठेवलेलं आहे तर मध्ये आपल्याला जे नांगर आहे त्या नांगराच्या साहाय्याने आपल्याला अशी मोठी सरी पाडून याच्यामध्ये आपण पाणी देऊ शकतो. आणि दुसरा चारा पीक म्हणजे दाखवतो तुम्हाला. हा आहे ऑस्ट्रेलियन रेड नेपियर आहे. तर याची आपण ह्या पण चाऱ्याची लागवड आपल्या फार्मवरती केलेली. तर याची फार्मवरती लागवड आपण खूप मोठ्या प्रमाणात शेळीच्या पाठीमागे केलेली होती. पण जे शेळ्या आहेत, शेळ्याला खाला चांगला आहे, पण आपण जे कापताना ज्याला त्याला काटे आणि कुस हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळं हे आपल्या अंगाला सगळे काटे तोडतात. त्याच्यामुळे आपण याची आता सॅम्पल म्हणून 1-2 बेटी ठेवलेल्या आहेत फक्त, बाकीचे काढून बेटी घेतल्यात. आणि दुसरा एक चारा महत्त्वाचा म्हणजे दुसरा चारा आपण केलेला आहे तुती. बघा, तुती पण एकदम चांगल्या प्रमाणात एकदम आवडीनं तुती खाते. बघा, एकदम आता पहिलीच आणखीन कापणी झालेली नाही आणि तुतीला उन्हाळा असल्यामुळे जास्त याची ग्रोथ झालेली नाही. तुतीची आपण लागवड पण केलेली आहे की 4x1.5चं जे अंतर आहे ठिबकवरती आपण याची लागवड केलेली आहे. अशा प्रकारे. तर तुतीची पण आपण एकदा लागवड केली तर आपण हिची कापणी 4 ते 5 वर्ष एक सारखी घेऊ शकतो. हे बघा, ही जी तुती आहे ही तुतीची आपण जात निवडलेली आहे F1. ह्या F1 जातीचे जे पान आहेत तर पानं एकदम मोठाले. आणि या तुतीचा वापर आहे, तुतीचा वापर जे रेशीम शेती आहे, रेशीम शेतीमध्ये जे कोसले तयार करण्यासाठी त्या ज्या आळ्या असतात त्या आळ्यांना खाण्यासाठी ह्या तुतीचा वापर केला जाते. आणि वापर केला जाते. पण याचे जे दूध देणारे जे जनावर आहे तर जनावराला देण्यासाठी पण ह्या तुतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि शेळी पालनामध्ये तुती जर तुम्ही तुमच्या शेळ्यांना खाऊ घातली तर शेळ्यांना एक वेगळीच चकाकी अशी त्या तुतीमध्ये येते. बघा, आता याची पण लागवड आपण ठिबक सिंचनवरती केलेली. आपल्याला पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे, पाणी बी कमी लागत आहे याला. आता पावसाळा आल्यावर तर पाण्याची काही गरज पडणार ना काय नाही. आणि शेडच्या पाठीमाग आपण जे केलेलं आहे शेवरी आणि हादग्याची लागवड केलेली आहे. बघा, हे अशा प्रकारची शेवरी, हे अशी शेवरी.
शेवरीची लागवड केलेली अशी. आणि शेडचं जे पूर्ण राऊंड आहे ते राऊंड शेडच्या भोवताली आपण जे हादगा आहे हादग्याची लागवड केलेली आहे. हे पाहू शकता की. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला जे येणारे जे व्हिडिओ ते व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.